ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधलाय, तेव्हा त्यांनी राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलंय. एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी जोरदार टोला लगावलाय. खासदार संजय राऊत नेमकं काय म्हणाले ते पहा. पैसा आणि यंत्रणा हा सर्व महायुतीचा स्ट्राईक रेट आहे. शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये स्ट्राईक रेटची एवढी खुमखुमी असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि निवडणूक लढवावी. मग स्ट्राईक रेट जरूर दाखवावा. आमच्यामध्ये स्ट्राईक रेट हा विषय कुठे येतच नाहीये. जागा वाटप संदर्भात उद्यापासून आमची चर्चा सुरू होईल. 18, 19 आणि 20 या तारखेला आम्ही तिन्ही पक्षातील लोक एकत्र बसणार आहोत आणि त्यातून जो फॉर्म्युला येईल, कोणी कुठून लढायचं तो अंतिम राहील. जिंकेल त्याची जागा हीच पक्षाची मागणी आहे असं संजय राऊत म्हणाले. स्वाभिमान अस्मिता हे विषय मुळात त्यांच्यासाठी संपलेले आहेत. जे काही मिळते ते गप्पपणे घ्या ही भारतीय पक्षाची भूमिका राहील. स्ट्राईक रेट काय असतो? स्ट्राईक रेट भाजप आणि मोदी शहांमुळे झालाय. मोदी शहांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणला नसता तर एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि चिन्ह कायद्याने मिळालं नसतं असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त संजय राऊतांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. वाढदिवसाच्या शुभेच्छा. नरेंद्र मोदींच्या काळात देश पुढे वाढत असेल तर किती फूट किती मीटर वाढला तो आम्हालाही बघावं लागेल. आम्हाला एवढंच माहित आहे की चायना पुढे जात आहेत, ते देखील मोदी यांच्या कार्यकाळात वाढत आहे. मणिपूर हातातून जात आहे. खासदार आणि आमदार विकत घेत आहेत असं संजय राऊतांनी म्हटलं. महायुतीत आम्हाला चर्चा करायची गरज नाही. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. भारतीय जनता पक्ष हा प्रमुख पक्ष आहे आणि बाकीचे दोन उरलेले पक्ष हे आश्रित आहे. जेव्हा आश्रित असतात तेव्हा त्यांना आवाज नाही. भाजप बरोबर स्वाभिमानाने लढलेली फक्त शिवसेना आणि प्रसंगी लात मारून उद्धव ठाकरे आम्ही बाहेर पडलो अशी हिंमत दुसऱ्या कोणामध्ये नाहीये. ही शिवसेनेमध्ये होती. आम्ही बाहेर पडलो. भाजपमध्ये दिल्लीतील गुजरात व्यापार मंडळ जे आहे, जे काही त्यांच्या समोर ते येतील तुकडे ते त्यांना स्वीकारावे लागेल असं संजय राऊत म्हणाले. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.